मुक्त जयंतीला प्रोत्साहन, नांदेडमध्ये उत्कृष्ट मंडळांचा सन्मान। नांदेड शहरात डीजे मुक्त आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जयंती उत्सवांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट जयंती मंडळ स्पर्धा 2025चा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला। मराठी नाव फाउंडेशन आणि समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या डीजे मुक्त जयंती लेझिम पथक आणि ढोल पथकाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या मंडळींचा महापौर कविता मुळे आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। शासकीय विश्रामगृहात येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। आज मराठी नाव फाउंडेशन आणि समृद्धी जीवन फाउंडेशन हा दोन्ही संयुक्तप्रमाणे खंडारे साहेब आणि येडके साहेब त्यांनी आणि त्यांची टीमनी खूप चांगली एक नियोजन प्रोग्रामचा केला होता की मागच्या वर्षी जे उत्कृष्ट जयंती मंडळ आहे त्यांनी जे व्यसनमुक्त डीजे मुक्त आणि चांगली आदर्शवाले देखावे असा ठेवला होता, त्यांनी आज पुरस्कृत केलेला आहे। तसेच एक डिस्कशन, एक इंट्रोस्पेक्शन मला वाटतो आज झालेली आहे की जयंतीची स्वरूप कसा झाली पाहिजे। हा फक्त 14 एप्रिलचा विषय नाही, सर्व जयंतीमध्ये कसा आपण एक चांगला आदर्श घेऊन चांगले स्वरूप ठेवला पाहिजे, त्यावर आज खूप चांगली एक डिस्कशन झाली। आणि मला वाटतो हा एक चांगली सुरुवात आहे। प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक एरियामध्ये जाऊन, प्रत्येक मंडळसोबत जाऊन असा मला एक डिस्कशन ठेवायला लागेल आणि ज्यामध्ये पूर्ण सर्व नांदेडकरचा सहकार्य आणि सहयोग लागेल। थँक्यू। मराठी नाव फाउंडेशन आणि समृद्ध जीवन फाउंडेशन यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उत्कृष्ट जयंती पारितोषिक वितरण समारंभ झाला आणि या ठिकाणी एक डीजे मुक्त जयंती ज्यांनी केली त्यांना पारितोषिक देण्यात आले। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि मलाही या ठिकाणी सांगावंसं वाटते की ह्याच्यामध्ये डीजे मुक्त जयंती झाली, ह्याच्यामध्ये अजून ॲड करण्यासारखे पॉईंट आहेत। व्यसनमुक्त जयंती व्हावी, त्यानंतर आपले जे मुलं आहेत त्यांना मुलांना भरकटत चाललेले आहेत त्यांना जयंतीच्या माध्यमातून पुस्तकांच्या किंवा इतर जे चांगले कौशल्य आहेत चांगल्या कौशल्याच्या मार्गाने लावावं। अशा प्रकारे चांगली जर जी विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्या विचाराला धरून समानतेवर आणि चांगले जे सद्गुण घेऊन जर जयंती साजरी झाली तर नक्कीच आपला समाज चांगल्या एक मार्गाला जाईल, चांगली समाज घडेल। नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करते की जयंती साजरी करताना आपण आपल्या सामाजिकतेचं भान ठेवावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित त्यांचे विचार घ्यावे आणि ते विचार आपल्या आचरणात आणावे। ती जयंती एक दिवसाची साजरी करू नये तर नेहमीच त्यांचे विचार आपल्या आचरणात आणून एक चांगले त्यांना एक आदरांजली द्यावी किंवा त्यांना एक अभिवादन चांगल्या प्रकारे करावे विचारातून। भीम जयंती निमित्त आपण पुरस्काराचं आयोजन केलं होतं, त्यानिमित्त काय सांगतात आणि कोणाकोणाला पुरस्कार मिळाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट जयंती मंडळ हा स्पर्धा मी 2025मध्ये घेण्यात आल्या होत्या। तर मूळ संकल्पना अशी आहे की डीजे मुक्त जयंती झाली पाहिजे अशी आमची मूळ संकल्पना होती आणि त्याचं पहिलं पारितोषिक जे आहे सहयोग नगरच्या जयंती मंडळाला जे पहिलं पारितोषिक भेटलेलं। या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट सामाजिक देखावा जो आहे तो देखावा करण्यात आलेला होता आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी डीजे मुक्त हे जे जयंती मंडळ होतं डीजे मुक्त होतं, त्यामुळं यांना आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांनी या जयंती मंडळाने यांच्या विहारामध्ये एक लायब्ररी वातावरणीकृत लायब्ररी अभ्यासिका तयार करण्यात आली आणि वर्षभर जे उपासिकांसाठी जे उपक्रम असतात ते नवनवीन उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक बदलासाठी हे जयंती मंडळ काम करतात। त्यामुळं या जयंती मंडळाला पहिलं पारितोषिक आणि रोख सन्मान चिन्ह आणि रोख 11,000 रुपये आपण आपल्या फाउंडेशनकडून देण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीनं दुसरं जे प्राईज आहे ते आपण देण्यात आलेलं आहे एस टी महामंडळ या जयंती मंडळाला देण्यात आलं होतं। यांना 5,000 रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात आलं। म्हणजे मागील 30 वर्षापासून मी ह्या जयंती मंडळाला बघत आलो आहे, लहानाचा मोठा झालो आहे। या ठिकाणी दीक्षाभूमीचा हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी केल्या जाते आणि या ठिकाणच्या शिस्तबद्ध जयंती मंडळ असतात, त्यामुळे यांना जे आहे तिसरं पारितोषिक देण्यात आलं होतं।
झालं दुसरं. आणि तिसरं पारितोषिक बळीरामपूरच्या जयंती मंडळात दिलं. या ठिकाणी या जयंती मंडळामध्ये सगळ्यात जास्त महिलांचा सहभाग होता आणि शिस्तबद्ध जयंती काढण्यात आली होती. यामुळं या मंडळाला जे आहे तिसरं प्राईज देण्यात आलं. एकूणच पाहता आपण जर पाहिलं तर समाजाचा जो संवादाचा जो प्रक्रिया आहे ही थांबलेली आहे असं मला वाटतं. पण या माध्यमातून एका दिवसामध्ये डीजेमध्ये डान्स केल्यामुळं संवाद होणार नाही, इंटरॅक्शन होणार नाही. त्यामुळं आपण वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमातून एकत्र आलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे हे एक महिनाभर आपण लेझिम पथक असेल, ढोल पथक असेल या माध्यमातून साजरी केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपण नुकतीच झालेली शिवजयंती जी आहे मराठा बांधवांनी अत्यंत उत्कृष्टरित्या जयंती काढलेली आहे. डीजे मुक्त जयंती होती. अपवाद 2 डीजे जर वळगळले तर अत्यंत सुंदर जयंती काढली. या जयंती मंडळांचा आपण आदर्श घेऊन डीजे मुक्त जयंती साजरी केली पाहिजे असं मला वाटतं. आणि आगामी काळामध्ये 14 एप्रिल आहे आणि माझे नांदेडकर बांधव जे आहेत ते डीजे मुक्त जयंती काढतील अशी आशा व्यक्त करतो. जय